नमस्कार मित्रांनो. आता जे मी बोलणार आहे ते मार्केटबद्दलच बोलणार आहे. ऑब्व्हियसली दॅट इज माय पॅशन. आणि पॅशन ही अशी असते की तुम्हाला सारखी खुणावत असते की लोकांना ज्ञान सांगावं जे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही त्याच्यापासून फायदा घेतला आहे ते. तर मार्केटमध्ये यू हॅव टू बी अपॉर्च्युनिस्टिक. ओके, तुम्ही प्रत्येक जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये संधी साधूपणा करतच असता. मार्केटमध्ये पण तुम्ही संधी साधूपणा केलाच पाहिजे. तर मार्केट जेव्हा ताबडतोब पडतं आणि पडतं वर्षातनं एक दोनदा तरी नक्कीच पडतं, तेव्हा तुमच्याकडे रक्कम जमा पाहिजे, राईट. आणि ती तुम्ही त्या वेळेला गुंतवली पाहिजे आणि त्यावेळेला मी त्या दिवशी गुंतवा किंवा त्या 4 दिवसात गुंतवा. ओके, त्याच्यानंतर परत त्यातलं प्रॉफिट तुम्ही काढून घ्यायचा असेल की तुम्ही तर काढून घेऊ शकता. दॅट इज अप टू यू. तुमचे काय सिच्युएशन आहे नोकरीबद्दल. नोकरी जर पक्की असेल तर तुम्हाला तो प्रॉफिट बुक करायची तशी जरूर पडणार नाही. पण जर पक्की नसेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला टाईम टू टाईम प्रॉफिट बुक करायलाच पाहिजे. ओके, म्हणजे इन्व्हेस्ट करा आणि फॉरगेट करा ही गोष्ट काही लोकांना ॲप्लिकेबल आहे. तुम्हाला पण ते ॲप्लिकेबल असू शकते प्रोव्हायडेड तुमचं अदर इन्कम दर महिन्याला तुमचं इन्कम येत आहे. कोणाला पेन्शन येते, कोणाला मंथली सॅलरी येते, कोणाला त्यांच्या बिझनेसमधनं स्टेबल इन्कम येते. देन यू कॅन कीप इन मार्केट टिपिकली इंडेक्स मी सांगत असतो त्याच्यामध्ये फॉर एव्हर म्हणजे 20-30 वर्ष वगैरे ते वाढतच जाईल. नो डाऊट अबाउट इट. पण तुम्हाला मंथली इन्कम जर नसेल प्रॉपर तर तुम्हाला प्रॉफिट बुक करायलाच पाहिजे. यू नीड टू बी ट्रेडर ऑल्सो. आणि टिपिकली तुम्ही 2 अकाउंट उघडू शकता. 1 फॉर ट्रेडिंग, 1 फॉर इन्व्हेस्टमेंट. ओके, तसं तुम्ही उघडू शकता अकाउंट. पण पॉईंट इज दॅट यू हॅव टू बी अपॉर्च्युनिस्टिक. तुम्ही अपॉर्च्युनिटी जर नसाल आणि दर महिन्याला जर SIP केली तुम्ही तर तुम्हाला त्या दृष्टीने कमी रिटर्न मिळू शकतो. तुम्ही ॲलोकेट करा पैसे तुमच्या अकाउंटला, पण त्याच्यातनं शेअर्स किंवा इंडेक्स घेऊ नका. या मार्केट योग्य वेळेला तुम्हाला नक्कीच अपॉर्च्युनिटी देईल आणि तेव्हा तुम्ही अपॉर्च्युनिटी घ्या. अपॉर्च्युनिटी लेट गो करू नका. तसं ते अपॉर्च्युनिटी गेले जवळजवळ मार्च, एप्रिल, मे पर्यंत होती किंवा त्याच्या आधीपासून जानेवारीपासून होती. ओके, जानेवारी ते मे 5 महिने अपॉर्च्युनिटी होती. तेव्हा ज्यांनी अपॉर्च्युनिटी घेतली ते आता फळं कापतील. त्यांच्या जे काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याला तर फळं ऑलरेडी यायला लागलेली आहेत. ओके, छोटी फळं दिसायला लागलेत आणि अजून मोठी फळं होणार आहेत. ओके, जसं जसं जगातली परिस्थिती सुधारेल तशी फळं मोठी मोठी होत जातील. आणि इंडिया बिंग ग्रोथ कंट्री आणि मोदी बिंग ॲट द हेल्म डेफिनेटली मार्केट फ्रेंडली पॉलिसीज येतील आणि तुमचे पैसे वाढतील. पण अपॉर्च्युनिस्टिक राहा, ट्रेडिंग करा. 15-20% प्रॉफिट झाला की बुक करा. परत तुम्हाला कॅपिटल लागतं परत शेअर्स किंवा इंडेक्स परचेस करायला. इंडेक्स परचेस करायला काय विशेष जास्त पडत नाही इंडेक्स. त्याची व्हॉलेटिलिटी कमी असते. पण इंडिव्हिज्युअल शेअर्समध्ये तुम्ही जर करत असाल तर प्रचंड अपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला 30%, 20% अपॉर्च्युनिटी तर 2-3 महिन्यामध्ये मिळू शकते, राईट. जे करतात त्यांना माहिती आहे, पण त्यांना कधी विकायची आहे माहिती नसतं. आपला प्रॉफिट दिसला 20% की विकायचे, आपला प्रॉफिट दिसला 25% दुसऱ्या दिवशी की विकायचे. एकदम मार्केटला सर्किट लागतं. ओके, मार्केटला नाही, इंडिव्हिज्युअल शेअरला. तेव्हा मी तर विकतो. तुम्ही काय करताय ते तुम्ही ठरवा. कारण ते सर्किट असतं, एक दिवसाचं सर्किट असतं. तेव्हा तुम्ही विकून मोकळे व्हा, प्रॉफिट बुक करा. प्रॉफिट इज इक्वली इम्पॉर्टंट इन युअर बँक. बघा पटतंय का? थँक्यू.